गली में शोर है, बंटी बबली चोर है, गली गली में शोर है, बंटी बबली चोर है, गली में शोर है। बंटी बबली चोर है। मी कशासाठी लाक्षणिक उपोषण केलंय? नमस्कार. आज या ठिकाणी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही भूम नगरपालिकेचे 15 नगरसेवक या ठिकाणी लाक्षणिक उपोषणासाठी बसलेलो आहोत. मागणी आमची एकच आहे की जे भूम नगरपालिकेचे नगराध्यक्ष आहेत आणि सीओ आणि नगर अभियंता याच्या मनमानी कारभारा ह्यांनी ज्या सीओनी आणि नगर अभियंत्यांनी जेव्हा त्यांचा भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्या विरोधात आमचं लाक्षणिक उपोषण आहे. लक्षात घ्या, 4-5 मुद्दे आहेत. त्यामध्ये घनकचऱ्याचा विषय, रोज 50,000 रुपये घनकचऱ्यावर खर्च करतात. मला सांगा, फक्त एक 7-8 मजूर आणि 7-8 महिला ह्याविषयी तिथं कामाला आहेत. मग ह्याचा रोजचा साधारण एक 10,000 रुपये खर्च असेल. रोज 40,000 रुपये ह्या घनकचऱ्याचा टेंडरवाला रोज 40,000 रुपये खाते. मला सांगा, रोज 40,000 म्हणलं तरी 30 दिवसाचे झाले 4-12 लाख रुपये, म्हणजे 15 लाख रुपये टेंडरचे महिन्याचे, त्यातले 12 लाख रुपये ते खाते. 3 लाख रुपये फक्त कर्मचारी त्या घनकचऱ्याचे जे व्यवस्थापन करतात त्याच्यावर खर्च होते. आणि 1,30 लाख रुपये 1,30 लाख रुपये हे टेंडरवाला खाते. म्हणजे 1,80 लाखाचं टेंडर आहे, त्यातलं 1,30 लाख रुपये जर घनकचरावाला जर वर्षाला खात असेल, अहो IPS अधिकारी नाही तर क्लास 1 अधिकाऱ्याचा सुद्धा पगार नाही तेवढा घनकचऱ्यामध्ये नाली काढणाऱ्या माणसाच्या पैशाचा भ्रष्टाचार करून हा टेंडरवाला खातोय. हा मोठा बकासूर जो टेंडरवाला आहे ना, तो त्याच्या मनमानी कारभार, त्याच्या भ्रष्टाचार विरोधात हा सगळे नगरसेवक, आम्ही 15 नगरसेवक या ठिकाणी बसलेलो. आज लाक्षणिक उपोषण केलंय. तुमच्या मागण्या मान्य झाल्यानंतर पुढे काय करणार? या ठिकाणी आम्ही कलेक्टर साहेबाच्या दारात आम्ही लाक्षणिक उपोषणासाठी बसलेलो. आमच्या मागण्या आम्ही त्यांच्या जे मनमानी कारभार आहे नगराध्यक्ष आणि सीओचा ह्याच्या विरोधात आम्ही बसलो. आज जिल्हा कार्यालय धाराशिव या ठिकाणी आम्ही भूम नगरपालिकेचे 15 नगरसेवक, 20 पैकी 15 नगरसेवक आज आम्ही लाक्षणिक उपोषणासाठी बसलेलो आहोत. जे भूम नगरपालिकेचा जो भ्रष्टाचारी कारभार चाललेला आहे किंवा झालेला आहे त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी जिल्हा कार्यालयासमोर उपोषणासाठी बसलेलो आहोत. आम्ही कलेक्टर साहेबांना वारंवार पत्रव्यवहार केला किंवा भूम नगरपालिकेचा भ्रष्टाचारी कारभार चालू आहे तरी तुम्ही जातीने लक्ष देणं असं त्यांना वारंवार कल्पना देऊन सुद्धा जिल्हाधिकारी साहेबांनी आज लक्ष दिलेलं नाही. आजपर्यंत जवळपास आम्ही 3-4 करताय, काय मागणी? 27 तारखेला भूम नगरपालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. सभा आयोजित केल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस सभेला गेलो तर त्या ठिकाणी मुख्याधिकारी उपस्थित नव्हते. याबाबत आम्ही नगराध्यक्षांना विचारणा केली की मुख्याधिकारी सभेला का उपस्थित नाहीत. त्यांनी सांगितलं की मुख्याधिकारी गावाला गेलेले आहेत, त्यामुळं ते उपस्थित राहणार नाहीत. मग त्यांना आम्ही विचारलं की ठीक आहे, मुख्याधिकारी नसतील तर कुठल्या तरी प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांनी चार्ज देणं अपेक्षित होतं, कारण सर्वसाधारण सभेची नोटीस ही आम्हाला 10 दिवस अगोदर सर्व नगरसेवकांना देण्यात आली होती. पण नगराध्यक्षांनी त्या ठिकाणी आडमुठी भूमिका घेतली. नगराध्यक्षांनी सांगितलं की प्रशासकीय अधिकाऱ्यांची काही गरज नाही, या सर्वसाधारण सभेला प्रशासकीय अधिकारी उपस्थित नसले तरी सभा घेण्याचा मला अधिकार आहे, अशा प्रकारे मनमानी करून त्यांनी त्या दिवशी सभा घेण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही 14 नगरसेवक प्लस एक आमचे स्वीकृत नगरसेवक 15 नगरसेवकांनी त्या ठिकाणी नगराध्यक्षांना अशी विनंती केली की प्रशासकीय अधिकारी नसल्यावर तुम्ही सभा घेण्याचा तुम्हाला अधिकार कुणी दिला. त्यावेळेस मग सभा रद्द करण्यात आली आणि सभा रद्द केल्यानंतर संध्याकाळी नगराध्यक्षांची आम्ही पत्रकार परिषद बघितली तर नगराध्यक्षांनी त्या ठिकाणी असं सांगितलं की मी त्या सभागृहातून बाहेर पडले आणि बाहेर जाऊन मी माझ्या कॅबिनमध्ये माझे 6 नगरसेवक घेऊन
माझा कोरम पूर्ण झाला असल्यामुळे मी त्या ठिकाणी सभा घेतलेली आहे आणि काही ठराव पास केलेले आहेत. आणि तसं पाहता वस्तुस्थिती जर बघितली तर आम्ही 2:30-3 वाजेपर्यंत आम्ही त्या सभागृहात उपस्थित होतो, तरी आम्हाला त्या सभेची कुठलीही कल्पना देण्यात आलेली नाही. याकडे आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली.